अलिबागमधील सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ असणारा बीच म्हणजे रेवदंडा बीच. रेवदंडा बीच हा अलिबागपासून 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बीचजवळच रेवदंडा किल्ला देखील आहे. या बीचवरील रेती देखील खूप मऊ आणि सुंदर होती आणि सूर्यप्रकाशात ती चमकणारी होती. हा बीच मला खूप सुंदर वाटला, म्हणून मी काही रील्स शूट केले. बीचवर 2 तास घालवले आणि आम्ही पुढे रेवदंडा किल्ल्याकडे जात आहोत. बीचपासून रेवदंडा किल्ला अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर होता, म्हणून आम्ही चालत गेलो. रेवदंडा किल्ल्याचा थोडासा इतिहास सांगते. रेवदंडा किल्ला पोर्तुगीज कॅप्टन सोज यांनी बांधला होता आणि 1524 मध्ये पूर्ण झाला. 1806 पर्यंत तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, जोपर्यंत तो मराठ्यांनी जिंकला नव्हता. शेवटी 1818 मध्ये तो ब्रिटिशांनी. हा किल्ला कुंडलिका नदीच्या मुखाशी आहे. रस्त्याने येथे जाणे सोपे आहे. अलिबाग मुरुड हा रस्ता या किल्ल्यातून जातो. पूर्वी किल्ल्याचे 3ही बाजूनी खाडीच्या पाण्याने संरक्षण केले जात असे. रेवदंडा किल्ला काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी खाली भुयारी मार्ग आहे. पण किल्ल्याच्या आसपासचे वातावरण खूप छान आणि सुंदर आहे. रेवदंडा एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही जात आहोत पालीच्या बल्लाळेश्वर बाप्पाकडे. अलिबागपासून पाली 55 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पालीचा बल्लाळेश्वर गणपती बाप्पा हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचा गणपती असून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आंबा नदीच्या काठी वसलेले आहे. हे गणपती बाप्पा राजेशाही अवतारात मूर्ती रूपात विराजमान आहे. या गणपती बाप्पाची सोंड डाव्या बाजूला आहे. मूर्तीच्या डोळ्यांत आणि नाभीवर हिरे जडवलेले असून बाप्पा एका राजेशाही सिंहासनावर बसलेले आहेत. गणेशोत्सव चतुर्थीच्या काळात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.
गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो. अलिबाग ट्रिपचे 5 एपिसोड कंप्लीट झाले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.